जय जय रघुवीर समर्थ। अहल्या सती लागी आरण्य पंथे, कुढावा पुढे देव बंदितया ते। बळे सोडिता घाव गाजे निशाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी महाराजांच्या मनाच्या श्लोकाचा आपण जो मतितार्थ या चिंतनांमधून समजून घेत आहोत। सज्जनहो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 123 याचं चिंतन पाहणार आहोत। परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या कोकणच्या भूमीमधून मी आपल्याशी या भगवंताच्या दशावताराची मालिका संवाद रूपाने खरं तर व्यक्त करत आहे। भगवंताची ही नाना रूपे केवळ एकाच उद्देशाने प्रगटली आणि ती म्हणजे भक्तांच्या रक्षणासाठी। हा भगवंत देखील कधी जलचर झाला, कधी थलचर झाला, तर कधी उभयचर देखील झालेला आहे। तो भगवंत मनुष्य रूपापर्यंत येतो खरा, परंतु त्याला या मर्यादा पुरुषोत्तमाचं जे हे अवतार रूप प्राप्त झालं ते प्रत्यक्ष या 7व्या अवतारामध्ये, जिथं भगवंत हा मर्यादा पुरुषोत्तम राम या रूपामध्ये अयोध्येमध्ये प्रगट झाला, जो माझ्या समर्थांचा आराध्य दैवत होता। आणि त्यामुळे भगवंताच्या या रूपाचं वर्णन करताना समर्थांनी स्वतःच्या स्वातंत्र्याचा तिथं आपल्याला केलेला उपयोग स्पष्टपणे दिसून येतो। खरं तर या दशावताराच्या मालिकेमध्ये 4थं चरण समर्थांनी नित्य गायलंय, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी। पण या 10 अवतारांची कथा गाताना जेव्हा प्रभू रामचंद्रांच्या अवताराची कथा समर्थ गातात, त्यावेळेला मात्र तिथं देव हा शब्द राहत नाही, तिथं शब्द येतो नुपेक्षी कदा राम भक्ताभिमानी। राम कधीही आपल्या भक्ताच्या अभिमानाला खाली पडू देत नाही। हा भक्ताचा रक्षण करणारा, हा शरणागत वत्सल असा प्रभू रामचंद्राचा अवतार माझे समर्थ या श्लोकामध्ये गातात। काय आहे माझ्या समर्थांच्या दृष्टिकोनातून या राम अवताराचं विलक्षण रूप, त्याचं प्रयोजन? समर्थ म्हणतात, अहल्या सती लागी आरण्य पंथे। आपण अहिल्या मातेचं चरित्र मला वाटतं 26व्या का 27व्या श्लोकामध्ये गायलो। अहल्या सती लागी आरण्य पंथे, त्यामध्ये समर्थांनी आपल्याला सांगितलं की अहिल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली, जया वर्णिता सीणली वेदवाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी। अशा या प्रभू रामचंद्रांचं हे अवतार कार्य, याचं एक प्रयोजन होतं माता अहिल्याचा उद्धार। बघा, या माता अहिल्याचं चरित्र आपण बऱ्याचदा गायलेलो आहोत। यामध्ये इंद्राने केलेली कुचाल देखील आपण बघितलेली आहे। ब्रह्मदेवाची ही मानसकन्या अहिल्या, हिचं स्वयंवर रचण्यात आलं। अट अशी घालण्यात आली की जो कोणी या ब्रह्मांडाची सर्वात पहिल्यांदा परिक्रमा करून येईल त्याच्याशी या अहिल्याचा विवाह करण्यात येईल। आणि मग अर्थातच स्वर्गातला देव इंद्र, ज्याच्याकडे खरं तर एकाहून एक सुंदर अप्सरा आहेत, पण तरी देखील मनाने ज्याला असं वाटतं की आपल्याकडे अहिल्यासारखी एक स्त्री स्वर्गामध्ये असायला हवी, आणि त्यामुळे अहिल्याला प्राप्त करण्यासाठी या इंद्रादी देवताने देखील या स्पर्धेमध्ये भाग घेतला।
पण या सगळ्याचं वैभव, या सगळ्याचा श्रेय जाणार होतं ते म्हणजे गौतम ऋषींकडं. अशा या गौतम ऋषींनी या ब्रह्मांडाची परिक्रमा सर्वप्रथम पूर्ण केली. इंद्रदेवताला देखील स्पष्टपणे दिसत होतं की गौतम ऋषींनीच या ब्रह्मांडाला पहिल्यांदा पार केलं, तरी देखील हा हार मानायला तयार नाही. अहिल्या गौतम ऋषींच्या गळ्यामध्ये वरमाळा घालतीये आणि इंद्राला हे मात्र काही केल्यास सहन होईना. बघा, सौंदर्याची देखील गंमत अशी आहे की ते सौंदर्य देखील वैराग्याच्या बरोबर जेव्हा नांदतं ना, तेव्हा ते सौंदर्य देखील या सृष्टीसाठी फार मोठी गोष्ट देऊन जात असतं. अहिल्या ही शीलवान आहे, सौंदर्यवान आहे आणि तिला साथ लाभलेली आहे गौतम ऋषींसारख्या वैराग्यशील संताची. पण हे मात्र स्वर्गातल्या इंद्राला काही केल्यास सहन होईना. त्याने आपल्याकडे असलेल्या छोट्या मोठ्या सिद्धींच्या आधाराने एका पहाटे गौतम ऋषींना पहाट झाल्याची जाणीव करून दिली. खरं तर अजूनही बरीचशी रात्र सरायची होती, पण गौतम ऋषींना नदीवर स्नानाला जाण्यासाठी उद्युक्त केलं आणि स्वतः इंद्र गौतम ऋषींचं रूप धारण करून अहिल्येशी शरीर सुख घेण्याच्या निमित्ताने आश्रमामध्ये आला. बिचारी अहिल्या, तिला कळालं नाही की हे आपले पती नाही आहेत आणि त्यातून या अहिल्येने या इंद्रदेवताचा स्वीकार केला. हा प्रसंग खरं तर अहिल्याच्या नेणिवेमधून घडला होता. ती खऱ्या अर्थाने या सगळ्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या पाप आचरणामध्ये सहभागी नव्हती. पण त्याच वेळेला संतप्त होऊन परत आलेल्या गौतम ऋषींनी इंद्राला पाहिलं, त्याला शाप दिला, त्याच्या शरीराला सहस्त्र छिद्र पडतील असा हा इंद्र स्वतःच्या पापकर्मांमुळे तर शापित झाला, पण एका अबलेला, एका या सतीला अर्थात अत्यंत निष्पाप असलेल्या स्त्रीला मात्र गौतम ऋषींच्या रोषाला सामोरं जावं लागलं. गौतम ऋषींनी तिला शाप दिला, गौतम नारी श्राप बस उपल देह धरी धीर चरण कमल रज चाहती कृपा करहु रघुबीर. फार सुंदर गोस्वामीजी दोहा लिहितात, गौतम नारी श्राप बस, तिला शाप मिळाला आणि शाप काय मिळाला? उपल देह धरी धीर, पाषाण रूपी देह या सतीला, या निष्पाप स्त्रीला धारण करावं लागला. आणि त्या पाषाण रूपी देहाचे कष्ट इथंच संपत नव्हते, तिला समोर जावं लागत होतं एका उपेक्षित जीवनाला. एक असं उपेक्षित जीवन ज्या जीवनामध्ये तिला सगळ्यांनी त्यागलं होतं. गौतम ऋषींच्या या आश्रमाला स्वतः मुनींनी तर त्यागलंच, पण त्याचबरोबर कृमी कीटकांपासून, पशु पक्ष्यांपासून सगळ्यांनी त्यागलं. सगळेजण तिला दुषीण देत होते की अरे ही पापी आहे, हिला स्पर्श करू नका. लोक म्हणतात की अहिल्या ही पाषाण झाली. नाही, माझे समर्थ काय, माझे गोस्वामी तुलसीदास काय, ते अहिल्या शिळा म्हणतात किंवा इथं तुलसीदास उपल देह म्हणतात. म्हणजे तो दगड नव्हता झालेला, तो दगडरूपी देह होता. त्यामध्ये संवेदना होती, त्यामध्ये चेतना होती. पण सज्जनो, ती संवेदना, ती चेतना टिपणारं मन या जगामध्ये कुठं आहे? बघा, आपण मंदिरामध्ये जातो आणि मंदिरामध्ये घडवलेल्या मूर्ती या पाषाणाच्या म्हणतो. आपल्याला हे कळत नाही की त्यामध्ये तो प्रत्यक्ष परमात्मा वास करत असतो. त्यामुळं जेव्हा श्री महाराज गोंदवल्याला देहामध्ये होते आणि कोणी म्हणायचं की महाराज या रामाच्या मूर्ती कुठल्या पाषाणाच्या आहेत, कोणी बनवल्या, कुठं मिळाल्या, यावरती महाराजांच्या डोळ्यात पाणी यायचं. अरे म्हणायचे, तो माझा प्रत्यक्ष राजा राम उभा आहे रे तिथं, तुम्ही त्याला पाषाण म्हणू नका, त्याला केवळ मूर्ती म्हणू नका. सज्जनो, मनुष्याच्या संवेदना या जेवढ्या सूक्ष्म असतात ना, त्याला पाषाणामध्ये देखील असलेली चेतना जाणवते. परंतु आम्हाला समोरच्या मनुष्याच्या हृदयामधल्या चेतना कळत नाहीत. आम्हाला पाषाणातल्या काय कळणार? असं हे वैश्विक मनाशी ज्याचं नातं असतं ना, तोच या पाषाणाच्या संवेदना जाणू शकतो. आणि विश्वामित्रांनी या पाषाणाच्या हृदयामध्ये असलेल्या या सगळ्या संवेदना जाणल्या. जरी तिला सगळ्या जगाने उपेक्षित केलेलं असलं तरी या प्रभू रामचंद्रांचा अवतार झाल्याचं विश्वामित्रांनी जाणलं आणि राजा दशरथाच्या नाराजीला स्वीकारून विश्वामित्र प्रभू रामचंद्रांना अहल्या सती लागी आरण्य पंथे, प्रभू रामचंद्रांना अरण्यात घेऊन आलं. खरं तर कारण सांगितलं राजा दशरथाला की माझ्या यज्ञाचं रक्षण करण्यासाठी मला राम लक्ष्मण दे.
परंतु रामरायाला घेऊन आलेले आहेत या अहिल्याच्या उद्धारासाठी. रामाने चरणरजाच्या आधाराने अहिल्याचा उद्धार केला. तिला पुनश्च एकदा आपल्या पतिदेवांच्या लोकामध्ये पाठवून दिलं. याचा अर्थ काय सज्जनो? प्रभू रामचंद्रांचं अवतारच मुळी झालेला आहे तो दया सिंधू या रूपाने. जगामध्ये जे उपेक्षित आहे, ज्यांचं कोणीही नाही, ज्यांना सगळ्यांनी त्यागलंय, ज्यांच्या संवेदना कोणी जाणू शकत नाही, अशा देखील हृदयामध्ये असलेली संवेदना जो जाणतो तो आहे राम. म्हणून तर राम शबरीच्या आश्रमामध्ये गेला. म्हणून तर माझा राम भिल्लांचा झाला, कोळ्यांचा झाला. हा दीन वत्सल प्रत्येकाच्या हृदयातला भाव जाणून त्याचा होऊन गेला. प्रभू रामचंद्रांच्या अवताराचं हे एक प्रमुख कारण जे इतर अवतारांमध्ये आपल्याला दिसत नाही. बघा, या इतर अवतारांमध्ये आणि रामचंद्रांच्या अवतारामध्ये एक प्रमुख फरक आहे. आत्तापर्यंत झालेले हे 6 अवतार हे प्रासंगिक अवतार होते. कुठल्या तरी प्रसंगाच्या आधाराने ही अवतार निर्माण झाले. यांचं संपूर्ण जीवन दर्शन या अवतारामध्ये दिसत नाही. परंतु रामाचं एक अवतार असा आहे की जे संपूर्ण अंगाने परिपूर्ण आहे. रामाचं सगळं चारित्र्य, त्याचं चरित्र हे आदर्शवत आहे. त्याचा क्रोध देखील आदर्शवत आहे. त्याचा युद्ध देखील, त्याचा संघर्ष देखील सगळं काही शिकण्यासारखं आहे. का आला माझा राम? विप्रधेनु सुर संत हित लीन मनुज अवतार निज इच्छा निर्मित तनु माया गुण गोपार. विप्रधेनु सुर संत, 4 लोकांच्या हितासाठी रामराया आला. विप्र म्हणजे ब्राह्मण, धेनू म्हणजे गाय, सुर म्हणजे देवता आणि संत, या चौघांचं रक्षण करण्यासाठी रामाने हे मर्यादा पुरुषोत्तमाचं अवतार कार्य केलं. आणि त्यांनी रक्षण केलं. कुढावा पुढे देव बंदित याते. जेव्हा रावणासारखी तामसिक वृत्ती या पृथ्वीवरती थैमान घालत असते, जेव्हा केवळ स्वर्गाला ते पराभूत करत नाही तर स्वर्गामध्ये असलेल्या देवांना रावण बंदिवासामध्ये आणून ठेवतो. काय बंदिवास असावं? एकेका देवताला काय काय ड्युटी दिली होती ते रावणाच्या राज्यामध्ये कळतं. असं म्हणतात की गणपतीला शेळ्या हाकण्याचं काम दिलं होतं. अशा देवतांना ज्या या रावणाने बंदिवासात आणून टाकलं, ह्याचा अर्थ काय आहे सज्जनो? जेव्हा सत्वगुण हा छोटा आहे, त्या सत्वगुणाला जेव्हा तमोगुण हावी होतो, जेव्हा त्याला तो बंदिवासामध्ये टाकतो, जेव्हा तमोगुणाच्या अखत्यारीमध्ये सत्वगुण दडला जातो, त्यावेळेला त्या सत्वगुणाला सोडवण्यासाठी भगवंताला यावं लागतं. या जगामध्ये हा सत्वगुण जरी अगदी 1% असला तरी देखील संपूर्ण सृष्टीचा भार उचलण्यासाठी तो पुरेसा ठरतो. अशा या देवतांना सोडवण्यासाठी प्रभू रामचंद्र प्रगटले. कुढावा याचा अर्थ रक्षण करणं. कुढावा पुढे देव बंदित याते. त्याने या देवतांचं रक्षण करण्यासाठी अयोध्येच्या राज्याचा त्याग केला. आपल्या आईवडिलांची आज्ञा शिरोधार्य जाणून अनवाणी पायाने हा वानर अस्वलांना घेऊन सेतुबंधन करत करत लंकेमध्ये गेला. रावणाशी 2 हात करत त्याला परास्त केलं, त्याचा वध केला आणि देवतांना त्याने बंदीमुक्त केलं. जेव्हा जेव्हा सज्जनो, आणि विशेषतः या कलियुगामध्ये आपल्याला दिसतं की जिथं सत्वगुणी लोकांना कष्ट अधिक आहेत, जिथं तुम्ही सरळ राहाल, भगवंताचं नामसाधना कराल, तर कदाचित तुम्हाला जगाकडून फसवले जाण्याची शक्यता दाट आहे. अशा कालावधीमध्ये कदाचित धनुर्धारी राम परत येणार नाही, पण त्याचं कार्य करणारं नाम मात्र तो ठेवून गेलेला आहे. तो नाम जो मुखामध्ये धारण करेल ते नामच या तुमच्या हृदयामध्ये असलेल्या तमोगुणांमधून तुमच्यातल्या सत्वगुणांचं रक्षण करेल, तुम्हाला तो मुक्त करेल. कुडावा पुढे देव बंदित याते. आणि बळे सोडिता घाव घाली निशाणी. आणि मग या रामाने आपल्या अमोघ पुरुषार्थाच्या आधाराने या युद्धामध्ये 2 हात केले. काय नाही केलं रामाने? बघा, खरं तर ज्याच्या भ्रुकुटी विलासावरती संपूर्ण ब्रह्मांड उद्ध्वस्त होऊ शकतं तो रामराया असं म्हणतात की तब्बल 18 दिवस या लंकेच्या युद्धामध्ये लढत होता. पहिल्यांदा तर वानर अस्वलांनी आपापल्या शक्तीनुसार युद्ध लढवलं. अर्ध्याहून जास्त राक्षस त्यांनी मारले. परंतु जेव्हा मेघनाथ आला, जेव्हा तिथं कुंभकर्ण आला, त्यावेळेला त्या राक्षसांना मारण्यासाठी वानर अस्वलांचं बळ कमी पडणार हे प्रभू रामचंद्रांना माहिती होतं.
सज्जनो, हा संघर्ष केवळ या त्रेतायुगामधल्या रणांगणातला नाही. हा संघर्ष नित्य जीवनाचा भाग आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये देखील या सत्वगुणाची राखण करताना तुमची मती, तुमचा पुरुषार्थ याचा वापर करावा लागतो. पण तुम्ही या युगाच्या महिमेपुढं बऱ्याचदा नेस्तनाबूत होता. जगामध्ये असलेला तमोगुण तुम्हाला परास्त करू लागतो. पण एक लक्षात ठेवावं की जरी आपण आपल्या शक्तीने हे युद्ध जिंकू शकत नसलो, पण जर आपण नामाला शरण गेलेलो असू आणि नामाचं बळ जर आपल्या मागं असेल, तुका म्हणे तुझ्या नामाची या बळे अवघियांचे केले तोंड काळे. तुम्ही जर या नामाचा आधार घेऊन असाल तर प्रत्यक्ष त्या नामामध्ये राम वसलेला आहे. तो रामराया त्याचा पुरुषार्थ तुमच्या मागं नाम रूपाने लावतो आणि मग नामच तुम्हाला या कलियुगात तमोगुणांपासून वाचवतं. बघा, या कलियुगामध्ये या तमोगुणांना परास्त करणारं असं हे भगवंताचं नाम आहे. त्या नामाचा जयघोष ज्याप्रमाणे रणांगणामध्ये या वानर अस्वलांनी केला, जय जय श्रीराम जय जय श्रीराम, याने जशी त्यांच्यामध्ये वीरश्री संचरायची, त्याप्रमाणे सज्जनो या कलियुगामध्ये जो कोणी नामाचा जयघोष निरंतर करेल, बळे सोडिता घाव घाली निशाणी. हे भगवंताचं नाम हे त्याचं निशाण आहे. त्याचा जो कोणी जयघोष करतो त्याच्या मागे प्रभू रामचंद्रांचं बळ कार्य करतं, त्यांचा पुरुषार्थ कार्य करतं. आणि बघा, मी तुम्हाला रामाच्याच कृपेने सांगतो की जो नामाचा आश्रय घेतो ना, त्याच्या जीवनामध्ये कल्पनेच्या पलीकडे गोष्टी घडू लागतात. कल्पनेच्या पलीकडं. आपण म्हणाल, दादा आम्ही नामाचा आश्रय घेतो, मग आम्हाला का नाही ते अजूनही बळ जाणवत? सज्जनो, तिथं आपलं बळ संपलं पाहिजे. आम्हाला काय वाटतं की करायचं मला आहे. अशा वेळेला मग रामराया देखील आपल्याकडे नुसता तटस्थपणे बघत बसतो. आपण त्याला शरण जावं आणि त्याला सांगावं, अरे रामा, आमचं बळ ते काय बाबा, तुझ्याच अंशाने आम्ही लढणार ना. सुंदरकांडामध्ये फार सुंदर असं उद्बोधन हनुमंताने रावणाला केलंय. जाके बल लवलेसते जिते हूँ चराचर झारी. हे धारिष्ट केवळ हनुमंतच दाखवू शकतो. रावणाला काय सुनावलंय त्याने? रावण म्हणतो, अरे मी इथं त्रैलोक्याचा राजा आहे, इथं मी देवतांना जिंकलेलं आहे. यावरती हनुमंत म्हणतो, अरे देवतांना जिंकलं ठीक आहे, मी तर म्हणतो चर आणि अचर या सगळ्यांना तू जिंकलंयस, पण कोणामुळे जिंकलंयस? जाके बल लवलेस ते, त्याचं सगळं बळ नाही घेतलंस तू, अंशात्मक बळ तुझ्या मागं उभं राहिलं आणि त्याच्या कृपेने तुला हे सगळं ब्रह्मांड जिंकता आलंय. बघा, दैत्यवृत्ती काय आहे? जेव्हा मी मिळवलेलं ते मी माझ्या बळाने माझ्या पुरुषार्थाने मिळवलंय, हा जर माझा अंतस्थ हेतू असेल तर तुम्ही रावण आहात, तर तुम्ही दैत्य आहात. कारण जीवनामध्ये जे काही घडतं ते सगळं त्या रामाच्या सत्तेने घडतं, रामाच्या बळेने घडतं. नामदेवांचा एक अभंग डोळ्यासमोर आला, तुझी या सत्तेने मेघांचे चालणे, सूर्याचे चालणे तुझी या बळे. सगळं काही चालतंय या रामाच्या कृपेने, रामाच्या बळाने. हनुमंत देखील म्हणाला, जाके बल लवलेसते जितेहू चराचर झारी, तासु दूतमय जा करी हरिया नेहू प्रिय नारी. अरे तू कसा वागतोयस? कळतंय का तुला? तू कोणाच्या बळाने हे चराचर जिंकलास? त्या रामाच्या कृपेने जिंकलास. त्याचा जयघोष कर, त्याचं नाम घे. हे केवळ हनुमंत सांगू शकतो. सज्जनो, त्यामुळं जीवनामध्ये संघर्ष अटळ आहे. बघा, एक लक्षात घ्या, रामाचे झाला म्हणून संघर्ष विहीन तुम्हाला सुख प्राप्त व्हावं असं जर वाटत असेल ना, तर तुम्ही अज्ञानात आहात. माझा राम देखील रणांगणामध्ये लढलाय, माझा श्रीकृष्ण देखील रणांगणामध्ये लढलाय, माझा नीळकंठ देखील हलाहल प्राशन करतोय. संघर्ष जीवनाचा भाग आहे. संघर्षामध्ये विजयी होण्यासाठी काय करायचं हे आम्ही विसरून गेलो, म्हणून आम्ही संघर्षाला घाबरतो. संघर्षामध्ये जो रामाचा आश्रय घेऊन जगतो ना, त्यालाच कळतं की या कलियुगामध्ये देखील नामाचा आश्रय जीवनामध्ये काय क्रांती करतं. म्हणून नामाचा जयघोष सतत करावा, बळे सोडिता घाव घाली निशाणी. आणि असा जो नामाचा अभिमान धारण करतो, त्याचा आश्रय घेतो, समर्थ म्हणतात, नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. असा राम आपल्या दासाचा कधीच अभिमान खाली पडू देत नाही. सज्जनो, हे सगळे अनुभवातून मी आपल्याला बोल सांगतोय की तुम्ही नामाचा आश्रय घ्या.
जीवनामध्ये घडणाऱ्या चमत्कारांची अवस्था कशी आहे. माऊलीच्या भाषेमध्ये मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू कळी आसी आला. तुमच्या कल्पनेच्या पलीकडं गोष्टी नाम घडवून आणू शकतं, कारण त्या नामामध्ये प्रत्यक्ष माझ्या रामाचा वास आहे. त्या रामाचा आश्रय ज्यांनी घेतला तोच जगामध्ये खऱ्या अर्थाने सम्राट होऊन गेला, तोच खऱ्या अर्थाने रामदास होऊन गेला. असं हे प्रभू रामचंद्रांचं चरित्र समर्थ आम्हाला या श्लोकामध्ये सांगतात. आता भगवंताच्या या मर्यादा पुरुषोत्तमानंतर त्याचा जो पूर्णावतार झालेला आहे अशा श्रीकृष्णाचं आपण चरित्र उद्याच्या सत्रामध्ये चिंतन करूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. जय